नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा, काल या ब्लाऊजचा आहे ना लॉंग व्हिडिओ मी कटिंग करताना टाकलेला आहे, बघू शकता। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, कॉप्स अटॅच केलेले आहे, बघू शकता। मागे हुकचं ब्लाऊज आहे बरं का, खूप छान आणि सुंदर। बघा, मस्त मटका गळा झालेला आहे छान असा। आणि मागे हुक अजून हुक लावायचे बाकी आहे। मी याचा पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आहे ना व्हिडिओ खूप छान असा टाकलेला आहे। आणि मस्त सुंदर असे लटकन पण बनवले बरं का, बघू शकता छान असे। आणि चला तर आज हा व्हिडिओ आहे ना प्रिन्सेस कटचा होता हा कालचा, तर आता साईडला ठेवते, तुम्हाला दाखवलं थोडंसं। आणि बघा, हा एक पट्टी ब्लाऊज कटिंग करायचं आहे। तर बघा, मी इकडे माप किती 4 फोल्ड करायचं आहे बरं का। आणि 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, एक पट्टी आहे। तर बघा, मी एक घडी 9.5ची घेते, इथं 4 फोल्ड करायचं आहे, त्याच्यासाठी कट करून घेते। 4 फोल्ड करायचं आहे त्याच्यामुळे। आणि बघा, आता इकडे ना ओपन करून प्रत्येक ब्लाऊज कटिंगच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला कुठे पण पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे काहीच वापरत नाही बरं का, बघू शकता। तुम्हाला पहिल्यापासून तर लास्टपर्यंत दाखवायचा प्रयत्न करते। बघा, 4 फोल्ड केलं इथं। आणि आता शोल्डर मापून घेऊ। शोल्डर घेते मी इथं 6 घेते बरं का, आणि मुंडा 6.5 घेते, हे बघा। आणि तुमच्याकडे जर असं ब्लाऊज कटिंग करायचं असेल ना तर नक्की तुम्ही थोडं व्यवस्थित बघा आणि मग करू शकता। थोडंफार कसं राहतं, प्रयत्न करतो तरच येतो। आणि बघा, इकडे पुढचा गळा घेते, 6.5 घेते पुढचा गळा। लांबीला आहे ना 6.5 घेतला आहे, आणि रुंदीला 2.5 घेतला आहे। इथून बी रुंदीला 2.5 घेतला आहे, आणि 6 शोल्डर घेतलं आहे, आणि 6.5 मुंडा घेतला आहे, बघू शकता। आणि आता एक घडी 9.5ची येते, 38 साईजचं ब्लाऊज आहे ना, हे बघा। 9.5 घेतली एक घडी, 2 इंच जास्तीचा कपडा घेतला, आणि इकडे 9 घेते, आणि 1.5 इंच जास्तीचं फिटिंगसाठी आपण शिलाई घेतो ना जास्तीचं, ते घेते। एक पट्टी ब्लाऊज आहे बरं का, कस्टमरचे ब्लाऊज आहे तुमच्याशी जे शेअर करते ते। बघा, आता शोल्डर कट करून घेऊ, आणि हा पुढचा गळा आहे ना हा कट करून घेऊ आता, जेणेकरून आहे ना पूर्ण व्यवस्थित आपलं ब्लाऊज कटिंग। हा बॅक पार्ट मी आता साईडला करते 2 मिनटासाठी। बघा, पुढचं आपण व्यवस्थित कट करून घेऊ आता। फ्रंट पार्ट आहे ना हा छान असं मस्त कटिंग करून घ्यायचा आहे, मध कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली हुकपट्टी आयपट्टी छान अशी लागेल। आणि आता आहे ना एक पट्टी काढायची आहे, तर त्याच्यासाठी बघा मी इथं 3.5 घेते बरं का, आणि इकडनं 2.5 घेते, हे बघा। इकडनं असं छान असं राऊंडमध्ये घेऊ द्यायचं आहे। बघा, 3.5 घेतलं, हे 2.5 घेतलं इकडनं। आता योग पट्टी पण कट करून घेते, खूप छान आणि सुंदर अशा रीतीने मी तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करते, बघू शकता तुम्ही। योग पट्टी ब्लाऊज आहे, इथं कुठे बी फार्मा वापरलेला नाही, बघू शकता। तुमच्यासमोर ब्लाऊज कटिंग करते। आणि बघा, टक्स घेतो ना त्याचं अंतर, आता मी पहिला टक्स त्याचं जे अंतर आहे ते 3.5 घेतलेलं आहे। आणि आता हा पहिला टक्सची लांबी, तर बघा परत एकदा सांगते, ही अंतर आहे बरं का, आणि ही लांबी आहे। लांबी घेते मी इथं 2.5, आणि हे दुसरा टक्स हा, तर त्याचं आता मधलं जे अंतर आहे ते 2 घेतलं आहे। आणि हा तिसरा टक्स, त्याचं बी जे मधलं अंतर आहे ना 2 घेते, बघू शकता। आणि हा चौथा टक्स, मधोमध आपण 2.5 पण घेऊ शकतो, या टक्सपासून 2 पण घेऊ शकतो, असं काही नाही, तर तुमची मर्जी। तर बघा, इकडे मी असा 2.5 वरती टक्स घेतलेला आहे, आणि खूप छान असं मस्त राऊंडमध्ये आपलं योगपट्टी ब्लाऊज फ्रंट पार्ट छान अशा पद्धतीने मी तुम्हाला माप लिहून कटिंग करून दाखवलेला आहे। आणि आता हा साईडला ठेवू, आणि आता बॅक पार्ट घेऊ, मागचा भाग। मस्त असा मटका गळा घ्यायचा आहे मला। तर बघा, मी इकडे पाठ आहे ना 3.5 घेणार आहे, तर 4 घेते, म्हणजे 3.5 पाहिजे तर 4 घेते, म्हणजे जेणेकरून अर्धा इंच आहे ना शिलाईमध्ये जातं, त्याच्यामुळे मी 4 घेतली। आणि आता मस्त मटका गळा घेते छान असं राऊंडमध्ये, डायरेक्ट कटिंग करते बरं का, डायरेक्ट मला खूप छान योग्य वाटतं। तुम्हीसुद्धा प्रयत्न करून बघा, तुम्हाला नक्की येईल। आणि बघा, मी इकडे मागचा टक्स 5 इंच अंतरवरती घेतला आहे हा, आणि ह्या टक्सची लांबी 4 4.5 तुम्ही घेऊ शकता। आणि बघा, खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला योगपट्टी ब्लाऊज आणि मागे छान असा मटका गळा कटिंग करून दाखवते।
बघा बॅक पार्ट पण छान असं मस्त कटिंग झालेलं आहे, फ्रंट पार्ट झालेला आहे कटिंग. आणि आता स्लीव कट करायची. स्लीव बघा आपल्याला याच्यावरनं रुंदी काढायची. ही जी एक घडी आली ना 9.5ची, ते स्लीवची जी रुंदी राहते ना ती आपल्याला 9 घ्यायची. तर बघा मी इकडे स्लीवची रुंदी घेते. आता 4 फोल्ड करायचं आहे कपड्याला. आणि बघा आता रुंदी घेते मी, रुंदी 9 घ्यायची. बघा इकडे थोडंसं मी जॉईंट स्टिचिंग करताना 8.5 येते. आणि स्लीवची लांबी घ्यायची, तर मी इकडे 10.5 आहे तर 11.5 लांबी घेते. हे बघा आणि छान असा मस्त मच्छी कट दिलेला आहे. अंदाजाने केलं बरं का. आणि तुम्हाला जर बघा इकडे 3.5 वरती झालं बघू शकता. डेलीचं काम राहतं मला, दिवसातून मला 3-4 ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करावेच लागतात. त्याच्यामुळे असं थोडंसं सवय झाली, प्रॅक्टिस झाली म्हणजे आता डायरेक्ट कटिंग करायची. आणि बघा स्लीवची ही जी फिटिंग आहे ना 5.5 घेतली. आणि खाकी आहे ना ती फिटिंग 8 वरती आहे, तर ते पण तुम्हाला मोजून दाखवते. बघा 8 वरती आली, 8 वरती बघा. आणि 1.5 इंच इथं जास्तीचा कपडा घेतलेला आहे, इकडे पण 1.5 घेतलेला आहे. आणि बघा छान अशी स्लीव पण कटिंग करून दाखवते मी. स्लीवची रुंदी आहे ना छातीच्या फिटिंगवरनं काढायची आपल्याला बरं का. एक घडी आपली 9 येऊ 10 येऊ त्याच्यामधून अर्धा नाही तर 1 इंच वजा करायचं आहे आणि इथं तेवढी रुंदी ठेवायची. तर बघा खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला योगपट्टी ब्लाऊज मस्त असं कटिंग करून दाखवलेलं आहे. कुठे पण इथं फार्मा वगैरे वापरलेला नाही आहे, कस्टमरचे ब्लाऊज आहे बरं का. आणि त्याचं ब्लाऊज पीस हे आहे बघू शकता तुम्ही, हे अस्तर आहे, याचं ब्लाऊज पीस हे आहे. आता हे पण मला कटिंग करायचं जे अस्तर, पण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे तुम्हाला मेन हे आपलं आहे अस्तर. कटिंग व्यवस्थित झालं तर पूर्ण आपलं अस्तरवरती असं ठेवून आपल्याला कटिंग करावं लागतं. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.